समर्थ टायगर्स या संघाकडून सलामीचे फलंदाज आले ते योगेश पाटील वायपी आणि त्यांची साथ देण्यासाठी आहे ते नॉन स्ट्राईकला महेश पाटील. आणि हा सामन्याला सुरुवात आणि पहिल्या षटक घेऊन येतो नटराज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. उत्तम माती मारलेला फटका पाहूया काय होतो. आणि त्या ठिकाणी चुस्त असे फिल्डर सुधाकर पाटील. एक धाव मिळवत आली ती समर्थ या संघाला. अनुभवी खेळाडू नेताजी पाटील दीपक इंजल यांचा समावेश असलेला महालक्ष्मी संघ अरमान किल्लेदार. दरम्यान पुढचा चेंडू महेश यांना नटराजांचा पुढचा चेंडू. ठीक आहे ओके ओके. महेश यांनी खेचलेला हा चेंडू पाहूया किती रन्स मिळतात. आणि पुन्हा एक धाव. एक धावेसोबतच संघाची धावसंख्या 1 निवडून होती ती 2. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील नटराज योगेश साठी. दरम्यान पुढचा चेंडू आणि उत्तम असा मारलेला फटका पाहूया किती मिळतात रन. आणि चौकार. मेन पंच उमेश वायसर यांचा 4 धावांचा इशारा. आणि ह्या धावा 4 ने वाढून होतात ते संघाची धावसंख्या होते 6. नटराज यांचा पुढचा चेंडू आक्रमक पवित्र घेऊन खेळतात ते योगेश वायपी. आणि मेन पंच उमेश वायसर यांचा वाईटचा इशारा. आणि ही अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या 1 ने वाढून होती ती 7. दरम्यान पुढचा चेंडू नटराज यांचा. खूपच सुंदर चेंडू आणि खेळून काढला तो योगेश यांनी. प्रकाश जोरात चाललेला हा दुसरा दिवस सामन्याचा. सुंदर गोलंदाजी. चेंडू काहीच कळाला नाही योगेशांना. चेंडू जातो निर्धाव. सुंदर गोलंदाजी नटराज यांची. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना नटराज आणि योगेशाने मारलेला हा उत्तुंग असा षटकार. योगेशांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. आणि या षटकारासोबतच संघाची धावसंख्या 6 ने वाढून होते ती 14. ओव्हरची समाप्ती. पुढचे षटक पाहूया कोण घेऊन येतो. आक्रमक पवित्र घेऊन आलेले योगेश आपल्या संघासाठी हाणामारी करतायत. योगेश सर्कल मधलं हे दुसरे षटक घेऊन येते तो विशाल तहसीलदार. एक अनुभवी खेळाडू विशाल. त्याचा सामना करेल तो महेश. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो विशाल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल महेश साठी.
खेळून काढलेला चेंडू आणि खूपच सुंदर असा ऑफच्या दिशेने मारलेला चौकार. ह्या 4 धावा. या चौकारासोबत धाव संख्या 4 ने वाढून होती ती 18. आणि एक चौथी रन पाहिज. ओके. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म राऊंडचा विकेटचा मारा करेल विशाल वायपी साठी. आणि वायपी यांनी मारलेला पुढचा चेंडू पाहूया काय होतो. आणि झेल घेण्याचा प्रयत्न करत होते दीपक, पण झेल काही झाला नाही. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण दीपक यांच्याकडून. हा 3 सर. ओके. या 3 धावा आणि या 3 धावेसोबतच संघाची धाव संख्या 3 ने वाढून होती ती 22. 22 रन्स. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. निर्धाव असा चेंडू. महेशांना काही समजला नाही चेंडू. पुढचा चेंडू महेश साठी. सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडस कम बॅक केले ते विशाल यांनी. सुंदर अशी गोलंदाजी. महेशला काही चेंडू कळाला नाही. चेंडू जातो सरळ यष्टीरक्षक बाला यांच्या हातात. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू पाहूया किती रन्स. डिक्लेअर 1. रन किती सर. रन्स किती. 2. ओके. आभार आहे सर. 2 धावा. ह्या 2 धावेसोबतच संघाची धाव संख्या 2 ने वाढून होती ती 24. हा एक मिनिट थांबायचं सर. हा सर चालू. 24 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24.
दरम्यान पुढचं षटक संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो नटराज आणि वायपी थोडंसं आक्रमक पवित्र्यामध्ये आणि थोडस गचा असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि या दोन धावेसोबत संघाची धावसंख्या होते ती 26 सॉरी. तर पुढचा चेंडू वायपी यांना आणि 1 रन. ओके सर. नटराज यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो महेश. आणि ही चोरटी अशी एक धाव महेश यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा सिंगल धावेसाठी डबल धावेसाठी प्रसिद्ध आहे ते महेश. नटराज यांचे बेस्ट फ्रेंड महेश. निर्धाव चेंडू वायप्यांना काही समजला नाही. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक बाला यांच्या हातामध्ये. वायप्यांनी मारलेला पुढचा चेंडू आणि हा चौकार सीमारेषे पार चौकार. आणि या चौकार सोबत संघाची धाव संख्या 4 ने वाढून होती ती 32 रन्स. बॉल बघायचा चेक करायचा जरा बॉल प्लीज. सापडला ठीक आहे. किती बॉल झाले नटराज यांचा शेवटचा चेंडू. हे दिलीप पाटील पाणी मागले फॉर्म आणि सामना करतो योगेश. आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहूया काय होतं आणि षटकार. वायपीएस ठरवून आलेले आहेत की षटकारांची आतिषबाजी करायची आहे आपल्याला आणि ते करतायत षटकारांची आतिषबाजी. आणि या षटकारासोबतच संघाची धावसंख्या होती ती 38. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 38. शाहरुख स्कोर बघ जरा. शाहरुख अपडेट चुकी चाललंय. योगेशच्या ना महेशच्या नावावर चालले. लेफ्टी महेश आहे. ठीक आहे. सामन्यामध्ये समर्थ टायगर्स या संघाकडून लेफ्टी बॅट्समन खेळतोय तो महेश आणि त्याच्या जोडीला खेळतोय तो घनघाते बॅट्समन योगेश वायपी. दरम्यान संघासाठी चौथं आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते नेताजी पाटील. आक्रमक गोलंदाजी आणि हा दिशाहीन थोडासा चेंडू 1 रन. दरम्यान महेश यांच्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू अतिरिक्त धावसंख्या. या धावीसोबतच संघाची धावसंख्या वाढून होती ती 40. ओके सर.
डिक्लेअर अशी 1 रन. चौथ्या षटकातील पहिला चेंडू. दरम्यान दुसरा चेंडू महेश यांनी खेळून काढलेला. पुन्हा एकदा डिक्लेअर 1 धाव. नेताजी पाटील यांच्या षटकातील हा पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो महेश. महेश यांनी मारलेला हा चेंडू. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण दीपक यांचं आणि चांगला असा थ्रो आणि खूपच गच्चाळ असं यष्टीरक्षण ते बाला यांच्याकडून. आणि हा महेश ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे चोरटी रन घेण्यासाठी आणि त्याने घेतलेले होते रन. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि या धावेसोबतच संघाची धावसंख्या 1 ने वाढून होती ती 45. महेश यांनी मारलेला उत्तम फटका. पाहूया किती रन्स. डिक्लेअर 2 रन. धावसंख्या वाढताना समर्थ टायगर्स या संघाची. हा विक्रम स्पोर्ट्सचे भावी खेळाडू तिथे बसलेले आहेत. बॉल शोधतायत. आभारे पुन्हा एकदा महेश यांनी उत्तम फटका मारण्याच्या नादात हा झेल बाद होतोय. खूपच सुंदर झेल बाला यांचा आणि हा पहिला धक्का बसतोय समर्थ या संघाला. सुंदरशी फटकेबाजी करत होता तो महेश आणि तितकीच चांगली त्याची साथ देत होती योगेश. आता मात्र महेश झेल बाद होतोय. पाहूया महेश यांची जागा घेण्यासाठी कोण येते. चालू करा. सामना चालू करायचा आहे. क्षेत्र चालू करायचा सामना. चालू करायचा सामना. एक बॉल शिल्लक आहे अजून या षटकातील. एक चेंडू शिल्लक आहे. उद्या लवकर आहे. दरम्यान शेवटचा चेंडू खेळून काढलाय तो आबी यांनी. दरम्यान संघासाठी चौथं आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो दीपक किंजल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो दीपक.
खूपच सुंदर अशी गोलंदाजी दीपक यांच्याकडून. एक धाव. थँक्यू सर. या एक धावेसोबतच संघाची धावसंख्या 1 ने वाढून होती ती 49. दीपक यांचा सामना करतो तो आभी. एक आक्रमक फलंदाज आभी. तितकं सुंदर गोलंदाजी करतो तो दीपक. थोडेसे रन थांबवण्यामध्ये यश आले ते दीपक यांना. आणि वायप्याने मारलेला पुढचा षटकार 6 धावा. वायपी यांच्या बॅटमधून आतापर्यंत निघालेला हा काय लिहायचं 5वी. सॉरी सर 5वी. हा टाक. दरम्यान पुढचा चेंडू वायपी यांचा. दरम्यान दीपक यांचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. आणि थोडासा अतिरिक्त चेंडू मेन पंच उमेश वैसर यांचा वाईटचा इशारा. वायपे आउटून फटका मारण्याच्या नादात चेंडू बीट होतोय. सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातात. वायपी यांनी मारलेला पुढचा चेंडू. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण संतोष यांच्याकडून. षटक संपते. या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचती ती 58. 1 बाद 58. संघासाठी 6वं आणि आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत ते नेताजी पाटील. खूपच सुंदर अशी गोलंदाजी नेताजी पाटील यांच्याकडून. थोडीशी चकवी गोलंदाजी. चेंडू काहीच कळाला नाही वायपी यांना. सरळ जाते यष्टीरक्षकाच्या हातात. वायपी यांनी मारलेला पुढचा चेंडू पाहूया काय होतो. आणि सोना यांना काहीच बॉल समजला नाही. पाहूया किती रन्स मिळतात. 3 धावा. आभार आहे सर. 3 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल तो आबी. पुन्हा एकदा नेताजी पाटील यांचा चेंडू. 5व्या रीतीचा चेंडू. बीट होतोय चेंडू. आणि पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. काहीच समजलं नाही आबी यांना. उत्तम फटका मारण्याच्या नादात चेंडू बीट होतोय. सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा ओके 1 रन. या 1 धावेसोबत संघाची धावसंख्या होती ती 62. लॉट्स ऑफ 1 विकेट.
परत एकदा वायपी उत्तम पटका मारण्याच्या नादात चेंडू बीट होऊन जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू कमबॅक केले ते नेताजी पाटील यांनी. सुंदर अशी गोलंदाजी आपला अनुभव पणाला लावून बॉलिंग टाकतात ते नेताजी पाटील. उद्या होणारा पहिला सामना 10 वाजता चालू होईल याची नोंद घ्यायची आहे. कर्णधारांनी प्रत्येक सगळ्या कर्णधारांनी नोंद घ्यायची की उद्या सामने लवकर चालू होतील. दरम्यान पुढचा षटक घेऊन येतो तो दीपक आणि त्याचा सामना करेल अभि. आणि अभियाने मारलेला हा उत्तुंग असा षटकार बराच वेळ प्रतीक्षेमध्ये होते. षटकाराच्या अभि रुकून ठेवले होते नेताजी पाटील यांनी त्यांना. आणि हा पहिला षटकार अभि यांच्या बॅटमधून. नवीन बॉल घ्यायचा आहे. अभि यांच्यासाठी एक ऑफर आहे आशुतोष गुंडाप यांच्याकडून. जर याच्या पुढचा षटकार मारला तर त्या षटकारासाठी 250 रुपयाचं बक्षीस आहे. 251 रुपये पैसे गुगल पे वर आलेले आहेत प्रमोद यांच्या. सुंदर गोलंदाजी दीपक यांची. थोडस कम बॅक करतो तो दीपक. अभि यांच्या पुढच्या पुन्हा एकदा कमबॅक करतो दीपक. काहीच समजत नाही चेंडू अभि यांना. चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय तो दीपक अभिसाठी. अभि यांनी मारलेला पुढचा चेंडू थोडस कच्चा क्षेत्ररक्षण. आणि या पटक्यावरती 2 रन्स मिळवत आले ते समर्थ टायगर्स या संघाला. दरम्यान पुढचा चेंडू दीपक यांचा. खेळून काढलेला चेंडू एक धावेसाठी. षटक संपते. षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती समर्थ टायगर या संघाची 71. एक गड्याच्या मोबदल्यात 71. संघासाठी 8वं आणि निर्णायक षटक घेऊन येतो तो विशाल. अष्टपैलू खेळाडू विशाल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो आणि त्याचा सामना करेल तो वायपी आणि अभि. संघासाठी 8वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो विशाल.
आक्रमक पवित्र्यामध्ये आहे तो अभि. तितकीच सुंदर गोलंदाजी विशाल यांची. पाहूया कोण भारी पडतं. अभि यांनी पटका मारण्याच्या नादात एक रनी. वायपीने मारलेला चेंडू. पाहूया किती रन मिळतात. नटराज यांना काही बॉल सापडत नाही आणि वायपी रन आउट होऊन तंबूमध्ये परतताना सुंदर असा थ्रो मारला तो नटराज यांनी. आणि वायपी यांची जागा घेण्यासाठी जातो तो संघाचा आयकॉन खेळाडू अनिकेत. एक अष्टपैलू खेळाडू अनिकेत संघाचा आयकॉन खेळाडू. आणि वायपी वैयक्तिक 37 धावांवरती बाद झालेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू विशाल यांचा सामना करेल तो अभि. अभि यांनी मारलेला हा चेंडू इकडे आला बॉल रन आहे. एक रन हा एकच धाव आताची. दरम्यान सोन्या यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो अनिकेत. काही चेंडू समजत नाही अनिकेत यांना. चेंडू जातोय निर्धाव सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. सामन्यामध्ये यष्टी रक्षक म्हणून काम बघतोय ते महालक्ष्मी संघाचे मालक बाला. आणि त्रिपळाची झाला तो अनिकेत. मिड विकेट वरून दीपक चेअर करतात ते आपल्या संघाला. डीप मिड विकेट. अजूनही या सामन्यातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि अनिकेत त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो तडाखेबाज फलंदाज अभि. या सामन्यातील शेवटचा चेंडू आणि या षटकातील शेवटचा चेंडू विशाल यांचा राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करेल अभिसाठी. पाहू काय करतो अभि. अभि यांनी मारलेला हा चेंडू. पाहूया किती रन्स मिळतात. यश देसाई यांचं थोडंसं चालचं क्षेत्ररक्षण. आणि या दोन धावा. या दोन धावेसोबत संघाची धावसंख्या 2 ने वाढून होते ती 77. महालक्ष्मी एक्सप्रेस या संघाला जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे.
या सामन्यासाठी पंच म्हणून काम बघतायत ते आमचे मित्र गणेश जाधव आणि उमेश शेवाळे सर. अंपायर साठी टी शर्ट स्पॉन्सर आहेत ते घेऊन येतात. जिंकण्यासाठी 78 धावांची गरज घेऊन उतरलेला हा संघ महालक्ष्मी एक्सप्रेस. पहिले षटक
राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल तो दत्ता शेवाळे. भेदक अशी गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध दत्ता. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. मिडअप मध्ये अभिमन्यू पन्नाळकर. सुंदर असा चेंडू दत्ता यांचा. काहीच समजलं नाही संतोषांना. चेंडू बीट होऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. बॅटची कडा घेऊन हा झेल बाद होतोय संतोष. सुंदर गोलंदाजी दत्ता यांची. दुसऱ्या चेंडूवरती संतोष यांचा बळी घेतला होता तो दत्ता यांनी. आणि संतोष यांची जागा घेण्यासाठी आलेले ते आक्रमक फलंदाज सुधाकर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय सुधाकर. दरम्यान पुढचा चेंडू दत्ता यांचा सुधाकर साठी. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आशु यांच्याकडून पाहू शकता आपण. आशुतोष एक नवोदित खेळाडू आशुतोष यंगस्टार्सचा भरणा असलेला हा संघ समर्थ टायगर्स. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतोय तो यश. दरम्यान पुढचा चेंडू दत्ता यांनी आतापर्यंत रोखून ठेवले ते महालक्ष्मी संघाला. खूपच सुंदर झेल मयूर यांच्याकडून. पहिल्या षटकामधील दुसराच बळी दत्ता यांनी घेतला आणि सुधाकर बादून तंबूमध्ये परतताना खूप सुंदर असा झेल घेतला तो मयूर यांनी. सिलिंग रोडच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय तो सागर. जॉन्टी रोड सागरचे समर्थकही खूप आहेत. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल तो नवोदित खेळाडू नटराज.
सुंदर असा खेळून काढलेला चेंडू नटराज यांनी. एक धावेसोबतच ओव्हर संपून खूपच सुंदर अशी गोलंदाजी दत्ता यांच्याकडून. 2 बळी घेत 3च धावा दिल्या त्या दत्ता यांनी. आज थंडी दरम्यान संघासाठी दुसरं आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो मयूर. त्याचा सामना करेल तो नटराज. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि थोडासा दिशाहीन चेंडू मयूर यांचा. आणि हा व्हाईट बॉलचा इशारा मेन पंच उमेश सर यांचा. गतीमध्ये परिवर्तन करण्याच्या नादात दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू मयूर यांचा. थोडीशी खराब अशी गोलंदाजी. सिली मोडपच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतो तो सागर पाटील. चिते की चाल सागर. दरम्यान पुढचा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण सागर कडून. एकच धाव मिळवता आली ती नटराज यांना. आणि आता परत एकदा सामना करेल तो यश. उत्तम फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला यश. पाहूया काय करतो. एक रन डिक्लेअर. एक सुंदर गोलंदाजी. थोडस कम बॅक केले ते मयूर यांनी. दरम्यान पुढचा चेंडू मयूर यांचा सामना करतो यश. आणि थोडासा फुलटो जसा चेंडू पण यश यांना काही समजला नाही. एक धाव सर. ओके सर. 3 चेंडू. पुढचा चेंडू मयूर यांचा सामना करेल नटराज. सुंदर असा खेळून काढलेला चेंडू. पाहूया काय होतो. आणि हा झेल बाद होतो नटराज. मयूरच्या हातामध्ये झेल देऊन. पाहू आता नटराज यांची जागा घेण्यासाठी कोण येते. सुंदर गोलंदाजी मयूर यांची. रोखून ठेवण्यामध्ये यश आले ते मयूर यांना. आणि नटराज यांची जागा घेण्यासाठी येतो तो अष्टपैलू खेळाडू विशाल. मयूर यांचा पुढचा चेंडू. पाचवा चेंडू. सामना करेल तो विशाल. नवीन खेळाडू विशाल. सुंदर असा खेळून काढलेला. आणि हा
हा ठीक आहे, ओके. दरम्यान पुढचा चेंडू, या सामन्यातील शेवटचा चेंडू सामना करेल तो यश. आणि यशाने मारलेला हा पहिला उत्तुंग असा षटकार 6 धावांसाठी मयूरांना. नवोदित खेळाडू यश, फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला यशच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. या षटकारासोबत संघाची धावसंख्या 6 ने वाढून होती ती 14. सॉरी 15 रन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचती ती 15. दरम्यान संघासाठी दुसरं आणि आपलं संघासाठी तिसरा आणि आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो दत्ता. आणि त्याचा सामना करेल तो विशाल उर्फ सोन्या. राईट आर्म राऊंड तो विकेटचा मारा करेल दत्ता विशालसाठी. विशालांना काहीच चेंडू समजला नाही. चेंडू बीट होतोय आणि सरळ जातो यष्टीरक्षक शंकर अर्धाकर यांच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत दत्ता यांची. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. काही चेंडू समजला नाही तो विशालांना. निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येते ते दत्ता यांना. सुंदर अशी गोलंदाजी रोखून ठेवण्यामध्ये यश आले ते दत्ता यांना. महालक्ष्मी एक्सप्रेस या संघाला. स्लोवर पद्धतीने खेळलेला चेंडू पाहूया झेलसाठी. आणि हा झेल सुटतोय. कोण आहे ते नवीन? कोण आहे ते नवीन? नवोदित खेळाडू याच्याकडून झेल सुटतोय. सुंदर अशी गोलंदाजी दत्ता यांच्याकडून. दिलीप गेले नो खाली तिकडे. ते आहेत की सगळे ते बसले. दरम्यान पुढचा चेंडू दत्ता यांचा. सामना करेल तो यश. आणि यश आणि मारलेला चेंडू पाहूया काय होतो. आणि तो जेल बाद होतो. यश अभि यांच्या हातामध्ये जेल देऊन यश बाद होतोय. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे दत्ता यांचा. आणि यश यांची जागा घेण्यासाठी येतोय तो संघाचा आयकॉन खेळाडू अरमान. उत्तुंग फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला अरमान. पाहूया आपल्या संघासाठी आता काय करतो.
आणि लॉंगनच्या दिशेने आपल्या फिल्डिंगची चुणूक दाखवतो अभिमन्यू पन्नाळकर. सिली मिडॉप नव्हती मिडॉन काय सागऱ्या सागऱ्या. सुंदर असा चेंडू तट्टा यांचा आणि तेवढाच चांगला रिस्पेक्ट दिला तो अरमान यांनी आणि आपलं खातं खोलतो अरमान या एक धावेसोबत. आणि या एक धावेसोबत संघाची धावसंख्या 1 ने वाढून होती ती 17. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 17. किती विकेट 4 गड्यांच्या मोबदल्यात 17. आणि यानंतरचं समालोचन करतील ते आमचे मित्र विशाल सुर्वे. धन्यवाद प्रशांत. 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 61 धावांची आवश्यकता महालक्ष्मी एक्सप्रेस या संघाला. आणि आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला तो मयूर, त्याचा सामना करेल तो अरमान. चांगला चेंडू तितक्या सुंदररित्या खेळून काढलेला आहे अरमान यांनी 1 धावेसाठी. चांगली गोलंदाजी मयुराची समोर टायगर्स. चांगला चेंडू अतिशय सुंदर चेंडू मयूर याच्याकडून काही समजला नाही तो विशाल याला टोलवण्याच्या नादात चेंडू जातो निर्धाव. पुढील चेंडू आणि आता मात्र अतिशय सुंदर असा पटकावला चेंडू थोडासा हवेमध्ये राहिलेला झेल काही झालेला नाही आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून जाणारा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांचा इशारा पंच शेवाळे यांचा. चांगला फटका विशालाच्या बॅटमधून निघालेला. पुढचा चेंडू मयुराचा सामना करतो विशाल. चांगलं कमबॅक मयुराच्याकडून. चांगला चेंडू मयुराचा फटकावण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक सहज झेल. आणि महालक्ष्मी एक्सप्रेस या संघासाठी मोठा धक्का अरमान यांच्या स्वरूपात. अरमान वैयक्तिक 2 या धावसंख्येवर बाद होऊन परत जाताना आपल्याला दिसत आहेत. यासोबतच हे षटक संपलेलं आहे.
4 षटकांच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी एक्सप्रेस या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. 24 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता. अरमान याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो अवधूत. समर टायगर्स या संघाकडून पुढील षटक घेऊन आलाय तो संघाचा आयकॉन खेळाडू अनिकेत. त्याचा सामना करेल तो विशाल. अनिकेत याचा पहिला चेंडू. सामना करेल तो विशाल. चांगला चेंडू काही समजलेला नाही आहे. चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते ती समर टायगर्स या संघाकडून. या दरम्यान पुढील चेंडू अनिकेत याचा सामना करेल विशाल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू पटकावलेला आहे. एक धाव पळून घेतलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. 2 धावा घ्यायच्या आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सागर याच्याकडून. पुढचा चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत अनिकेत याच्याकडून. समर टायगर्स या संघाचा आयकॉन खेळाडू अनिकेत. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू आणि आता मात्र क्लीन बोल्ड केलेला आहे अनिकेत याने. विशालाला काही समजलेला नव्हता. चेंडू जोराने जाणार चेंडू आणि त्रिपुराचित होऊन परत जाताना दिसतोय तो आपल्याला विशाल. चांगली गोलंदाजी अनिकेत याची आणि आता विशाल याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो महालक्ष्मी एक्सप्रेसचा मालक, संघ मालक बाला. या षटकातील 2 चेंडू अद्याप शिल्लक. अनिकेत याचा पुढील चेंडू. सामना करतो तो बाला. 5वा चेंडू अनिकेत याचा. चांगला चेंडू. तितका चांगला सन्मान दिला आहे बाला याने. या 1 धावेसोबत धावसंख्येत वाढ. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. अनिकेत याचा सामना करेल तो अवधूत.
चांगला चेंडू, पण थोडीशी यष्टीरक्षक शंकर यांच्याकडून बचाव क्षेत्ररक्षण, त्याच्यामुळे बाईच्या स्वरूपातील एक धाव भेटलेली आहे. याच्यासोबतच संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27. शंकर पहिल्या चेंडूवर त्रिफळाजित केलेला आहे ते बाला याला. अतिशय सुंदर यॉर्कर लेनचा चेंडू त्रिफळाजित होऊन परत जाताना दिसतो आपल्याला बाला. चांगला चेंडू शंकर याचा. बाला याची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते खूपच वर्षाचा अनुभव असलेले कडगाव मधील एक नावाजलेले खेळाडू नेताजी पाटील. शंकर याचा षटकातील दुसरा चेंडू. सामना करेल तो नेताजी. आणि सलग दुसरा चेंडू. रिझल्ट तोच पुन्हा एकदा त्रिफळाचित. नेताजी त्रिफळाचित होऊन परत जाताना नेताजी पाटील. चांगली गोलंदाजी. आणि मला वाटतं या चालू असणाऱ्या कडगाव प्रीमियर लीग या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकची संधी आहे ती शंकर आरजाळकर याला. नेताजी याची जागा घेण्यासाठी आलेला तो उत्तम. पाहू शंकर. तिसरा चेंडू. 2 चेंडूवर 2 विकेट. चांगला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. हॅट्रिकची संधी हुकलेली आहे. चांगल्या प्रकारे खेळून काढलेला उत्तम. 4 चेंडू 4ही निर्धाव. आता मात्र अतिशय उंचावून टोलला चेंडू. चेंडू जातो सीमा रेषेवर षटरक्षकाच्या हातात. अतिशय सुंदर झेल महेशाच्याकडून. आणि या चालू असणाऱ्या षटकामध्ये 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये मला वाटतं 3 विकेट घेतलेले आहेत ते शंकर याने. आणि यासोबत उत्तम हा झेल बांधून परत जाताना त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो दीपक.
शंकर याचा षटकातील शेवटचा चेंडू सामना करतो तो दीपक. आता मात्र चांगला चेंडू शंकर याचा आणि हे षटक जाते निर्धाव. बारा चेंडू 51 धावांची आवश्यकता महालक्ष्मी एक्सप्रेस या संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि संघासाठी 7वे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला तो अनिकेत त्याचा सामना करेल तो अवधूत. याच्या अगोदरचं षटक शंकर याने निर्धाव असं घातलं होतं. आपल्या 6 चेंडूमध्ये 3 बळी मिळवून एकही धाव न देता अतिशय चांगली गोलंदाजी केली होती शंकर याने. रन अनिकेत याचा पहिला चेंडू लेग साईडच्या बाहेरून जाणारा वाईडचा इशारा पंच गणेश यांचा. चांगला चेंडू अनिकेत याचा काही समजलं नाही आवडू त्याला चेंडू जातो निर्धाव. दुसरा चेंडू आता मात्र अवधूत याने टोलवलेला आहे चेंडू. पाहू किती रन भेटतात. एकच धाव भेटलेली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते अवधूत याला. पुढील चेंडू अनिकेत याचा सामना करेल तो दीपक. लेग साईडच्या बाहेरून जाणारा उसळी घेणारा चेंडू वाईडचा इशारा पंच गणेश यांचा. दोन चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू अनिकेताचा सामना करेल तो दीपक. षटक संपलेलं आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 32. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक. शंकर याचा पहिला चेंडू लेग बाईज या स्वरूपात एक धाव भेटलेली आहे.
महालक्ष्मी एक्सप्रेस या संघाला. पुढचा चेंडू शंकर याचा सामना करेल तो दीपक. चांगली गोलंदाजी शंकर याची, अतिशय चकवी गोलंदाजी, काही समजत नाही दीपक याला. चेंडू जात आहेत निर्धाव. यासोबत धाव संख्या झालेली आहे ती 33. चांगला फटका दीपक याच्या बॅट मधून निघालेला. एक धाव केलेली आहे पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी सुद्धा थोडस गचा क्षेत्ररक्षण. अभिजित याच्याकडून 2 धावा पूर्ण आणि मला वाटतं 3 धावा. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दीपक याच्याकडून. पुढील चेंडू शंकर याचा सामना करेल तो अवधूत. चांगले क्षेत्ररक्षण दत्ता याच्याकडून. शेवटचा चेंडू या षटकातील शंकर याचा. हा सुद्धा निर्धाव आणि अशा प्रकारे समर टायगर्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे. समर टायगर्स या संघाने 42 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. आणि झालेल्या सामन्यात तुफान अशी पारी खेळलेला खेळाडू योगेश पाटील YP